हं. चला पाणी बिनी घेऊन भुईमुग काढायला जायचंय. चालू गोण्या घेतो शेंगा ठेवायला, सत्री सावलीसाठी आणि सत्री उभी करून बांधायला पाराय घेतले. आलोय आता वावरात. त्याच्यात माकड गाबाळ झालाय, 2 वाफेत आहे बिंगून म्हणून त्याच्यात कळत आहे ना, ओळखू येत नाही. तर फार जाम गवसून काढायला लागणार. 2 टाईम नेंदला तर बरं भुईमुग डायरेक्ट एवढा झारोडा झालाय त्याच्यात. त्याचा डायरेक्ट टाळा गवसून उपटायला लागतील. तसा इकडीचा भुईमुग दिसतो एवढा नाही गाबाळा बैल. त्याच्यात जाणून या मकाच ताटा लावलेत. म्हणला पुढं मोठाले झाले तेच सावलेत बसून शेंगा फोडायला, पण ते मोठाले झालीच नाही. एवढा काढलाय काल मी लग्नाला गेलो तो घरवाली ना, तर आज करतो बऱ्यापैकी भुईमुग. चला सत्री आणले पारे उभे करायला आणि सावली. कारण पाऊस येतो, पण पावसाच्या आधी एवढा चकार होतो ना ऊन का बेहिसाब. अशी सावली बनवली छत्रीची. ऊन पान किती झालंय. पाहायला गेला तर थोडे अर्धा 1 तासाने एवढा पाऊस सावरल का बेहिसाब. भरपूर शेंगाला झाल्या यंदा. 1 टाळाला एवढ्या शेंगा आल्या. दरवर्षी शेंगा नाही वात्या भुईमुगाला, पण यंदा बऱ्याच झाल्या. चला आता ऊन बरा झालाय, घेतो जरासा फटाफटा उपटून. जरासा खोडू नाही झाल्या पाहिजे. लग्नाला जायचं शेजारी, लग्न आहे आज. या पाय गुडे उतरून चालल्या. पाणी पडतो ना वरून सारखा, त्याच्यामुळे मग आता ना कडून घेऊ मग. हा गुडे नवरदेव आला का नाही? काय ना लगीन आहे आपला घरचाच. पावसानं भुईमुग उतरून चाललाय ना. नवरदेव तर आपण भुईमुग काढून घेऊ. नवरदेव आला का मग थांबून घेऊ. तू येणार आहे लग्नाला जेवायला? दादा कुठे? घरी. दादा का आंघोळ करतो का अजून? बघून मग दुसरे कपडे घालू. लग्नाला झालं हे आता मातीन माखून जातील. यंदा पाय एवढ्या शेंगा आल्या. यंदा जास्त अंधार वर्षापेक्षा. काय टोकरी भरल्या काढायची तर कडू खोडायची सुरुवात केली आता. शेक आमचा नातू लग्नाला सावरून आलाय. जायचंय तुला लग्नाला बाळा? तू बुंदी खाशील? हा जाऊ लग्नाला वाजायला लागले. तर शेंगा खोडा आवरा. बस खाली बुंड्या बस खाली. मी नानाला घेऊन यायचं ना लग्नाला जायला. ते नाही येत? ते जीवन आलंय का? झालंय काढून एवढ्या गाबाळात. 2 दिवस पाण्यानं रखडावला शेंगा काढायला. इकडीचा दरगबाळ कापून मग काढल्या. या उंदरावानी उकरू काढल्या. ते गाबाळातून आर्याच वर नाही आल्या. तर दिल्या शेळ्या त्याच्यात सोडून काढून झालं होतं. खुडायचा राहिलाय थोडा, तरी इकडे आदल्या दिवशी काढेल त्या वाळात घालेल आणि दुसऱ्या दिवशी काढेल. आणि संध्याकाळून जोरदार पाणी आल्यावर मग चिखलातच काढल्या त्या आणि तिथंच देऊ नाही घेतलं. पाणी साचेल त्याच्यात. तर मित्रांनो अशी हालाबाल राहते शेतकऱ्यांची. आणि जे भाव ठरवणार राहता ना, ते सांगता एवढ्यालाच दे तेवढ्यालाच दे. त्यांना म्हणा इडं झाटायला या. तर अशी शेतकऱ्याची अवस्था राहते, परिस्थिती राहते. असंच शेतकरी झटून आणि टिकून राहतो परिस्थितीला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसाठी जरूर सबस्क्राईब करा.